आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. गडचिरोली कोनसरी गावाची धगधगती बातमी. रॉयल मेटल कंपनीची दादागिरी. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्याच जमिनीवर बुलडोजर फिरवला जातो. कोणतीही पूर्वसूचना नाही, कोणतीही परवानगी नाही, फक्त धमकी आणि दमदाटी. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कोनसरी गावात रॉयल मेटल अँड एनर्जी कंपनीने आता थेट शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवण्याचा डाव सुरू केलाय. रातोरात बुलडोजर आणले, शेत सपाट करून टाकले आणि शेतकऱ्यांना सांगितले आता ही जमीन आमची. एकीकडे राज्य सरकार मोठमोठ्या घोषणा करतायत, एकीही शेतकरी भूमिहीन होणार नाही, पण दुसरीकडे याच शासकीय यंत्रणेच्या आशीर्वादाने, प्रशासकीय दबावाने पिढ्यानी पिढ्या शेती करणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांना रस्त्यावर आणलं जातं. आमची जमीन गेली तरी आम्ही काय खाऊ, आमची मुले काय खातील, हा प्रश्न कोनसरीच्या शेतकऱ्यांचा नाही, हा प्रत्येक महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचा आरोप गंभीर आहे. कंपनी आणि प्रशासन यांच्यात तालमेल आहे. धमक्या दिल्या जात आहेत, मानसिक छळ केला जातोय आणि सगळं कायद्याच्या नावाखाली. आता शेतकरी चांगलेच संतापले आहे. ते म्हणतायत हे असं चालू राहील तर आम्ही रस्त्यावर उतरू, सामूहिक आंदोलन करू, आमची जमीन परत मिळेपर्यंत मागे हटणार नाही. प्रश्न हा आहे, शेतकऱ्यांचं रक्षण करणारं सरकार आता शेतकऱ्यांच्या जीवावर उठलंय. कोनसरी मधलं हे अत्याचार कधी थांबणार? आम्ही हा प्रश्न थेट सरकारला आणि प्रशासनाला विचारतोय. शेतकऱ्यांची जमीन परत द्या, अन्यथा महाराष्ट्राचा शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि यावेळी कोणीही रोखू शकणार नाही. कोनसरीवरील बातमी व्हिडिओ प्रतिनिधी उज्ज्वल देवनाथ, चामोर्शी, गडचिरोली. बघत रहा वुमेन्स 24 चॅनल. धन्यवाद.